गाळमुक्त शहर शहरात चांगले रस्ते खड्डे खोदणाऱ्या पालिका मुख्याधिकाऱ्यांचा खड्डे खोदणाऱ्या पालिका मुख्याधिकाऱ्यांचा शहर चिकलमय करणाऱ्या पालिका मुख्याधिकाऱ्यांचा शहर पालिका मुख्याधिकाऱ्यांचा पालिका मुख्याधिकाऱ्यांचा पालिका मुख्याधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांचा रस्ते पालिका मुख्याधिकाऱ्यांचा रस्ते पालिका मुख्याधिकाऱ्यांचा शहरात गटर करणाऱ्या पालिका मुख्याधिकाऱ्यांचा परवानगी न घेता हे शहरामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत। या रस्त्यावरती बेकार लावून रस्ते खोदायचं काम केलंय आणि सांगितलं 241 कोटी रुपयाची भूमिगत गटर योजना त्या ठिकाणी चालू आहे। वास्तविक पाहता गटर योजना यापूर्वी अनेक वेळा झालेल्या आहेत। भूमिगत गटर झाले तर आमच्याकडे गटर पाईपच्या गटर आहेत ऑलरेडी। आम्हाला कुठल्याही शहराला गटरची आवश्यकता नाही, परंतु केवळ पैसे काढण्यासाठी स्वतःच्या तुंबडी भरण्यासाठी या कोट्यावधी रुपयाची योजना शहरामध्ये राबवण्यात येते। आज जर उपनगरामध्ये जाऊन पाहिलं तर अक्षरशः पायी चालायला सुद्धा जागा राहिलेली नाही। एक पाऊल टाकायला म्हणजे अक्षरशः पूर्ण चिखल झालेलं आहे। वेळोवेळी वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यात, कार्यकर्ते आढळले, पण कोणालाही त्याचं घेणं नाही। एकीकडे पावसाळा सुरू व्हायचा आहे, पावसाळा सुरू होताना ते रस्ते पूर्ण पूर्ववत केले पाहिजे होते। त्या रस्त्याला मुरुम भरला गेला पाहिजे होता, त्या रस्त्याला डांबरीकरण सिमेंटीकरण केलं पाहिजे, परंतु या मुख्याधिकाऱ्यानं अशी कुठलीही तरतूद केली नाही। उलट पाऊस सुरू झाला तरी ही रस्ते खांदेत, म्हणजे आंधळ दळतं आणि कुत्रे पिठाचं अशी अवस्था पातळी शहराची झाली। म्हणून आता आज आम्ही त्या लांडगे जो मुख्याधिकारी आहे फार बदमाश भ्रष्ट आहे, त्याच्या पुतळ्याला गटराच्या पाण्याने आम्ही या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे। आज त्याच्या पुतळ्याला अभिषेक घातलाय। मी या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित सांगू इच्छितो, जर 8 ते 10 दिवसामध्ये त्यांनी जे रस्ते खांदलेले आहेत त्या रस्त्याला पूर्ववत केलं नाही तर आम्ही त्याला जिथं दिसल त्या ठिकाणी त्याच्या स्वतःला त्याला चांगला कसा अभिषेक घालायचा, गटर नाही त्याला घाण एकदम मैला मिश्रित पाण्याने गटर मिश्रित मैला त्याला आंघोळ घालू, या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो। खूप शहराचं वाटोळं केलंय त्यांना। आता 8 दिवसात त्या पूर्ववत रस्ते करावेत। जे सिमेंट रस्ते खोदले असतील ते सिमेंट रस्ते खांदलेत, आता नवीन खांदू नये आणि जे खांदले असतील ते पूर्ववत करून द्यावेत। या ठिकाणी मुरुम टाकायची आवश्यकता, त्या ठिकाणी पूर्ण चांगला दर्जा मुरुम टाकावा, रोलिंग करावं आणि पूर्ववत रस्ते करून द्यावेत अशी आमची मागणी आहे। जर 8 दिवसात केलं नाही तर आम्ही आणखी उग्र स्वरूपाचा त्याला ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे त्याचा अभिषेक करू, एवढं बोलून थांबते। अक्षरशः एक अत्यंत दुर्गंधयुक्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे। याचं कारण असं आहे की पाथर्डी नगरपालिकेने या शहरामध्ये काही कारण नसताना केवळ पैसे काढण्याच्या हेतूने विकासाच्या नावाखाली भूमिगत गटारीचे कामं काढली आणि पूर्ण गल्लोगल्ली उपनगरामध्ये रस्ते खोदून ठेवले। आणि आपण इतिहासात वाचतो की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या आदिलशाही आणि पुनवडीला गाढवाचा नांगर फिरून पुणे शहराला भकास केलं होतं, तसा आज गाढवाचा नांगर या नगरपालिका प्रशासनाने या पाथर्डी शहरावरून फिरवला आणि या शहराला एक भकासाच्या दृष्टीने सगळ्या शहरात चिखल आणि दुर्गंधी निर्माण झालेली आहे। सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे। आणि ज्यावेळेस त्यांना आम्ही रस्त्याचे काम करायचे होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की अगोदर तुम्ही नळाची पाईपलाईन योजना असेल इतर विकासाची कामं ते करा आणि मग विकासाचे कामं करा, परंतु ते म्हणले तसं काही नाही आणि त्यांनी आधी रस्ते केले आणि रस्ते केल्यानंतर ते चांगले 1 वर्षापूर्वीचे 6 महिन्याचे रस्ते परत खोदले आणि त्या ठिकाणी आज विकासाच्या नावाखाली चांगले मजबूत आणि नवीन रस्ते खोदून सगळीकडे चिखल तयार केला आणि या शहरामध्ये अत्यंत एक बिकट अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांना त्याला सामोरं जावं लागतं। केवळ पैसे खाण्याचे पदाधिकारी, प्रशासन, कार्यकर्ते, ठेकेदार आणि नेते, लोकप्रतिनिधी यांना पैसे खाण्याच्या दृष्टीने केवळ पाथर्डी शहराच्या जनतेला एक हॅरेसमेंट करायचं, जनतेला त्रास द्यायचा विकासाच्या नावाखाली, हे अत्यंत क्रूर असं प्रशासन आणि क्रूर अशी ही राजनीती या तालुक्यामध्ये चाललेली आहे। आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला आम्ही आवाहन करतो की तुम्ही झोपलेले राहू नका। आज सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरतो।
जनतेने देखील रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि जो आपल्याला अन्याय करतो, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला लुटण्याचा आणि या शहराला भकास करण्याचं ज्यांनी एक अत्यंत कुटील डाव चालवलेला आहे, त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सर्वसामान्य जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. नाहीतर काळ सोकवला आहे, याची परिस्थिती भविष्यामध्ये भयंकर होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सर्व आम्ही शहरातले सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध केलेला आहे. आणि परिस्थिती जर आटोक्यात नाही आली तर भविष्यामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल.